पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या सविंदणे गावात 20 सप्टेंबरला सुरेश सोमा मोटे यांची निर्घुण हत्या करून त्यांचा मृतदेह जाळण्यात आल्याचा गुन्हा नोंदवला गेला होता। जमिनीच्या वादातून सुरेश मोटे यांचा भाऊ नाथा मोटे यांनीच कुऱ्हाडीचे वार करून सुरेश मोटे यांची हत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं। या प्रकरणी नाथा मोटे सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत। मात्र तपासादरम्यान पोलिसांना संशय आला आणि मोबाईल नेटवर्कच्या मदतीनं पोलिसांनी आळंदीमधून सुरेश मोटेला अटक केली। भावाला अडकवण्यासाठी आपणच आपला मित्र आनंदराव लक्ष्मण वाघ याची हत्या केल्याचं सुरेश मोटेनं कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सुरेश मोटेने असा प्लॅन केला की आपला मृत्यू झालाय हे लोक समजावं आणि आपल्या बाकीचे जे विरोधक आहे त्यांना शिक्षा व्हावी या उद्देशाने हा प्रकार झाला। त्याप्रमाणे सुरेश मोटेचा मुलगा अभिमन्यू मोटे यांनी तक्रार दिली, त्याप्रमाणे आम्ही आरोपींना अटक केली। आम्हाला थोडी शंका येत गेली की ही जी बॉडी आहे ही सुरेश मोटेचीच आहे का, आणि त्याप्रमाणे आम्ही सुरेश मोटेच्या मुलीचं घटनास्थळावर मिळालेलं ब्लड ते हड्डी याचं DNA चाचणीसाठी पाठवलं। ज्या वस्तू मिळाल्या त्याचं कन्फर्मेशन जे आहे ते मनसरमधील वाघ म्हणून आहेत त्यांच्या मुलाला दाखवूनही गेलं, तिथेही ते मॅच होतंय आणि या दृष्टीने आम्हाला तपासाची चक्र फिरून सुरेश मोटे जिवंत असल्याची आम्हाला खात्री झाली आणि त्या पद्धतीने सुरेश मोटेचा शोध घेऊन सुरेश मोटे मिळून आलेला आहे। दरम्यान सुरेश मोटे यांच्या पत्नीनं या प्रकरणी पोलिसांवरच आरोप केलाय। जरी आता ती तवाय दखल नाही घेतली आणि समजा आता एवढं पळत होतं तरी दखल नाही घेतली तर आता दखल घेतली असती तर ह्या गोष्टी घडत नव्हत्या ना। आमच्या माणसाने सगळं सांगितलं का गाड्या घेऊन येतात मला मारायला, तरी या पोलीस स्टेशननी काही घेतलं नाही। एकंदरीत हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालंय, त्यामुळे पोलीस सर्व कंगोरे तपासून पाहत आहेत। साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।